नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नील मात्रे या ब्लॉग चॅनलमध्ये. आता बघा 5:10 आहेत. आज जो मावशीचा मुलगा आहे साहिल, त्याची आज MST CET आहे. आज आपण त्यासाठी जाणार आहोत. आपल्याला त्याचं सेंटर आलेलं आहे बोईसरला. इथून आपण जाणार वसई स्टेशनला. वसई स्टेशनवरून त्यांची कार आहे, बाय कार जाणार. चला तर मग जर्नीला सुरुवात करूया. ये है बॉम्बे मेरी जान. आपण आपली जर्नीला रेझ्यूम करतोय. आभार रेमो. आणि हे टर्फमध्ये जे कसोटी टायगर्स होते ते हरलेली टीमचे प्लेयर. भाई तुला काय बोलायचं? आम्ही चाललोय CETची एक्झाम द्यायला बोईसरमध्ये. तिकडे जाऊन माहिती पडेल. 7 वाजता एंट्री आहे, 7:30ला गेट ओपन होती. बघू आता कसं जातात एग्जाम. आप क्या डरे हुए ये बताइए. आप डरे हुए हैं परिवार के साथ? पूरा परिवार डरा हुआ यार. मौत से किसको डर नहीं लगता मेरे को. बघूया कशी जाते. तुम्हाला काय बोलायचं प्लेयर? सीईटी एक्झाम देतोय आपण सर्वांनी फॉर्म भरला. इकडे अजून 2 जण आहेत. सर्वांनी विचार केला लगेच जाऊया. बाहेर थांबून करणार काय, सर्व वर देऊया. आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं कोण टॉप मारणार. हा, बाहेरचं जाऊ दे, महाराष्ट्राचं जाऊ दे, आमच्या 5 मध्ये लागलेलं. सिलेक्शन होईल कोणाचं नाही. हा, कोणाचं बरोबर. आणि दुसरे तुला काय टिप्स द्यायच्या जे असे एक्झामला जातात स्टुडंट्स लोक, त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही? मी पास होईन त्याच्यानंतर हे पण बरोबर नाही, काही मतलब नाही. हे पण बरोबर. माझ्यासाठी तुम्हाला यायला मला परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये घ्यायला लागेल. तुम्हाला काय रिझल्ट लागल्यानंतर एक ब्लॉग, त्याच्यानंतर तर टिप्स दे. तरी असं बेसिक टिप्स काहीतरी. बेसिक टिप्स तर खाऊन पिऊन निघा. चाय पिओ बिस्किट खाओ, चाय पिओ बिस्किट खाओ. निघू नका, तुम्हाला चक्कर येऊ शकते. बरोबर. आणि बघा ते जास्त म्हणजे निगेटिव्ह नसते CET मध्ये. हा तर बरोबर. मग आपण तुक्के तर मारू शकतो. हा बरोबर. म्हणजे असं नाही तुक्के म्हणजे काहीतरी अभ्यास करून जा. बरोबर, अभ्यास पण करा. आता मी त्या वर्षाला चाललोय, पण तुम्ही नका जाऊ. माता दी आहे माता ती बी. आणि रिलॅक्स काम राहायचं असेल तर एक्झामच्या अगोदर जर काही फंक्शन वगैरे असेल तर अटेंड करा. बरोबर. हा, मी फोटो टाकेन इकडे. काल त्यांनी एक दिवस आधी. हा, 1 दिवस आधी. त्याच्याने जास्त माइंड हे होते का, फ्रेश फ्रेश राहते एकदम. आता बघूया, ते माहित पडेल एक्झामलाच फ्रेश झाले का. बोलतात ना हे झाले, हँग झाले. बरोबर ना. भाई पोहोचलोय कॉलेजच्या इकडे. काय बोलायचं तुला, काय वाटते? गार वाटते. लोकांनी बॅग पण नाही आणले. अरे बॅक बेंचर ना, बॅक बेंचर. बोला. लोकांनी बॅग्स आणल्या आणि आमच्या वेफरची बॅग आहे. हा बरोबर. सर्व आहे ना, खायचा बंदोबस्त काय नाही. बघूया आता काय होते. जे टॉपर असतात ते असेच करतात, एकदम लपून छपून स्ट्रॅटेजी करतात. असं आहे. बोल, तुला काय फिलिंग वाटते आतून, काय वाटते? तरी पण अंदाज काय वाटते? असं काय वाटत नाही एवढं काय. मामाले गार तसं वाटत. ते भारी बोलले मामा, ते टाकतोय. असं भीती काय वाटते? नाही एवढं भीती काय वाटते? नाही, भीती तर नाही वाटत. स्टडी झाले म्हणून ना. तसं झाले तसं. हा मग बस ना, तेच आहे. भीतीचं मेन कारण कसं स्टडी नाही होत. तुम्हाला काय बोलायचं कसोटी टायगर्स? काय म्हणणार, आता एक्झाम आहे, गारगार वाटतं. बरोबर, तेच ना. बघूया आता जेव्हा तो उतरेल त्याची परत एकदा उतरेल असं तरी घेतलेली कधी.
तुझे आपण हावभाव घ्या, फिलिंग कसं तू हे तुला वाटतं. चला टिप 1, खाली उपाशी पोट जाऊ ना. काय रे, बरोबर मामा काय बरोबर ना? हाय फायबर. हाय फायबर बरोबर. कॅलरीज फुल मेंटेन ठेवायचे, फुल माइंड चाललं पाहिजे म्हणून. काय बरोबर. फ्रूट्स, वेजिटेबल्स, फाइबर रिच फूड है. अपनी डाइट में ऐड करें, अगर नहीं तो आपको कॉन्स्टिपेशन की प्रॉब्लम होगी और लेटर ऑन आप डायबिटीज से भी बचेंगे. टर्फला पण हेच खाल्लेलं पहिलं. त्याच्याने सुरुवात कर. त्यांची सुरुवात, पण टर्फला सुरुवात चांगली नव्हती. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं भाई. टिप 2, सर्वात बेस्ट जर रिलॅक्स म्हणजे एक्झामच्या अगोदर जर रिलॅक्स करायचं असेल का मामा, तर बघा बेस्ट बोलतो कोणती एक्सरसाइज सांग. मेडिटेशन करायचे त्यासोबत साथ मध्ये BGM आहे. BGM त्याच्याने माइंड खूप फास्ट होते ना, असं काहीतरी आहे ना. शार्प होते एकदम. शार्प होते म्हणजे कसं तुम्ही टॅक्टिक्स वगैरे माइंड फास्ट रन करते, Fast calculation. कॅल्क्युलेशन वगैरे सर्व व्यवस्थित. आता हे तुम्ही यूज करू शकता, बरोबर ना. हा तेच enjoy कट करेल, करायला. नाही बघणार तुझ्या, मी कट करेन, माझ्यावर विश्वास ठेव. मी एवढे आतापर्यंत कट केलेत ना, कट करेल. खाओ माँ कसम. मग माइंड फ्रेश होते ना याच्याने. हा मग हा मग एक काम करायचं, आता PC वरती एक्झाम आहे ना, त्याच्यात पण थोडं चालू करायचं, खेळायचं, टिक करायचं. मस्त प्लान है. तिकडे जे असतात ना, त्यांनी विचारलं काय करतोय, सांग जरा माइंड फ्रेश करतोय. थोडंसं आठवत नाही आन्सर आहे त्याचं, पण जो 2-3 किल केले ना की लगेच किल माहित केलं. पडेल. हा समजलं. असं आहे. चालू झालं बघा, माइंड फ्रेश झालं. झालं का माइंड फ्रेश झालं? हा होते भाई. होते प्रोसेस इन प्रोसेस. टेन्शन तर नाही ना कम से कम. हा ते पण आहे बघा, स्माइल राहते चेहऱ्यावर, बघा कशी स्माइल राहते, बरोबर ना. झाली का माइंड फ्रेश झालं? प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस चालू पहिलं आहे. revision किती करायचं किती असते ना. हा ते पण आहे. Revision. किती पर्सेंट लोडिंग झालं असेल माइंड फ्रेश? मला वाटतं 50शी जास्त आहे. जास्त आहे, जास्त आहे. म्हणून तुम्ही पण हे अप्लाय करू शकता. हा मग. किती 5 मिनिटं आहेत एक्झाम साठी. हा एक्झाम साठी, एंट्री साठी. Entry आहे. एक्झाम साठी 5 मिनिटांनी तू इकडे बसला. तुझं काही एक तास लवकर आहे का? एकदम हा. नऊ ना? 9 ते 12 हा. पिक्चर बघून झालं असतं. हा मध्ये मध्ये तू चालू करू शकतो जरा माइंड फ्रेश साठी. काय जे असतात तिकडे इंचार्ज ते बोलले तर. असं एक्झामला इंटरव्ह्यू पण पाहिजे ना. हा एकदम सिरियस झालं. लोडिंग म्हणजे अपलोड सक्सेसफुल होते, इन्स्टॉल होते का आता. इन्स्टॉल व्हायला लागले. ही स्ट्रॅटेजी कोणत्या पेपरला काम येईल? PCB मधले कोणत्या ह्याच्याला काम येईल? स्ट्रेस नाही येण्यासाठी केलं. हो माय सध्या आम्हाला स्ट्रेस झाला. हे बघून स्ट्रेस आला. ऑल द बेस्ट रेमो, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. एक नंबर लिह भाई पेपर. हे नाही पाहिजे. जैसे सर की बजाए ना सीटी तब तक मार घट्टा मार. काय बोलतो बाबा, कसा गेला पेपर? आई एकदम इझी होता. CET ची एक्झाम मस्त. हा. पूर्ण रिझल्टचा वेट करूया आता कसं आहे. अजून काही टिप्स द्यायचे? आता एक्सपिरियन्स शेअर कर. एक्सपिरियन्स बघा काय आहे की स्टार्टिंगला तुम्ही काम राहा, असं काय टेन्शन वगैरे घेऊ नका. स्ट्रेस वगैरे पेपर लिहायच्या पहिला म्हणजे तसंच पेपर पबजी ना गं. पबजी गेला, ती टॅक्टिक्स कामी आली का पबजीची? अरे काम स्ट्रेस सुधारला ना, रिलॅक्स झालं. बोल बोल. आणि त्याच्यानंतर मग जसं पेपर येईल तसं नॉर्मल काम करा. जसं तुम्हाला वाटते की बायो पहिला करायचं आहे तर बायो करा, पहिला केमिस्ट्री करायचं तर केमिस्ट्री करा, जसं तुम्हाला तुमच्या हिशोबाने करायचं तसं. हा आणि मला एक सांगायचं, जे येत असतील स्टुडंट सोबत त्यांच्यासाठी टाइमपास म्हणून तुम्ही डीमार्टला जाऊ शकता. आम्ही तिकडे डीमार्ट तिकडे बाजूलाच आहे, कॉलेजच्या बाजूला. तिकडे डीमार्ट के अंदर घुस के आग लगा दूंगा मैं. अरे भाई ऐसा नहीं बोलते यार, क्या तू साले कभी गया डीमार्ट? हाँ जाता हूँ, 2-4 सामान चाहिए होता है तो ले आता हूँ. चल बे झूठे. अरे कोई नहीं लाता 2-4 सामान. सिर्फ एक पैकेट ब्रेड और एक पैकेट बिस्किट लेने घुसा था मैं, और साला बाहर निकला तो 3000 का बिल बन गया. काय बरोबर ना. एकदम जवळ आहे डिमार्ट कॉलेजच्या, आणि पॅरेंट्स लोकांनी तिकडे जाऊन मस्त शॉपिंग करायची आणि पोरांना पिऊन द्यायची. तेच ना, मस्त कसं टाइम गेला समजलंच ना आम्हाला. एकदम मस्त. अशी गोष्ट एकदम भारी. आता
ब्लॉग ते मी वेफर करतोय. खायचे? काय झालं तिकडे? हॅलो. जो आता संपत आलेला आहे, काय बोलायचं? एक्झाम चांगली नीटची प्रिपरेशन पास हा केलं आहे. नेक्स्ट ब्लॉग आय थिंक नीटचा पण असणार आहे, बरोबर ना? त्या मला तसा काही एक्सपिरियन्स, तेव्हा वेगळी स्ट्रॅटेजी असेल आय थिंक. पबजीमध्ये हा रूट पण वेगळा असणार, ट्रेन बाय ट्रेन असू शकणार, आणि तेव्हा स्ट्रॅटेजी पण चेंज करणार. म्हणजे पबजी म्हणजे कोणता असतो दुसरा गेम, ही स्ट्रॅटेजी आम्ही चेंज करणार होतो. पण ठीक आहे, तसंच मला सांगू तसं असं आहे. बाकी चला, तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. बाय. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा.